जीवनाचा खरा अर्थ समजून विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेत समर्पित राहावे. वनमंत्री गणेशजी नाईक. वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात भाऊसाहेब वर्तक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित IEEE तांत्रिक सहप्रायोजित आंतरराष्ट्रीय परिषद ICT NET 2026 इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन, कम्प्युटिंग अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज दिनांक 9 व 10 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वीरित्या पार पडली. या 2 दिवसीय परिषदेत संचार प्रणाली, संगणक तंत्रज्ञान तसेच उदयोन्मुख आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संशोधन विषयांवर आधारित तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. देशविदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ञ व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. परिषदेमध्ये इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग IoE कम्युनिकेशन अँड VLSI सिस्टीम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी अँड ब्लॉकचेन, इंडस्ट्रियल ऑटोमेशन तसेच इन्फ्रास्ट्रक्चर अँड सस्टेनेबिलिटी या प्रमुख ट्रॅक्स अंतर्गत संशोधन पेपर्सचे सादरीकरण झाले. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यांनी आपल्या भाषणात जीवनाचा अर्थ व उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेत समर्पित राहावे असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राकेश हिमते यांनी या 2 दिवसांचा उपयोग विद्यार्थ्यांनी शिकण्यासाठी करावा तसेच अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. परिषदेचे तांत्रिक कार्यक्रम अध्यक्ष डॉक्टर ठकसेन पर्वत यांनी IEEEच्या प्रवासाबद्दल माहिती देत ICT NET परिषदेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेला गौरव अधोरेखित केला. याप्रसंगी विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष विकासजी वर्तक यांनी अशा परिषदांचे समाजाला होणारे फायदे स्पष्ट करत संशोधनामुळे नवकल्पना निर्माण होतात, नवीन कल्पनांचा प्रसार होतो तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपलीकडील ज्ञान मिळते असे नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलियातील शिक्षणतज्ज्ञ व मुख्य वक्ते डॉक्टर कार्लोस मचाडो यांनी परिषदेमध्ये केवळ ज्ञान मांडण्यासाठीच नव्हे तर इतरांचे अनुभव ऐकून अधिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी उपस्थित राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या परिषदेत अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, क्युबा तसेच दक्षिण कोरिया यांसारख्या विविध देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतल्यामुळे परिषदेचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक अधोरेखित झाला. ICT NET 2026 ही परिषद संशोधन व नवकल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी एक प्रभावी मंच ठरली. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची व भविष्यातील संशोधनासाठी प्रेरणा मिळण्याची संधी प्राप्त झाली. परिषदेचा समारोप डॉक्टर सुनेना जाधव आणि डॉक्टर तत्वदर्शी नागरहळी यांनी दिलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व मान्यवर पाहुणे, वक्ते, सहभागी संशोधक व आयोजकांचे योगदानाबद्दल आभार मानले. विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वसई आयोजित कम्युनिकेशन, कॉम्प्युटिंग, इमर्जिंग टेक्नॉलॉजी या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित माननीय श्री विकासजी वर्तक या संस्थेचे प्रमुख, आज ऑस्ट्रेलियामधून आलेले डॉक्टर कार्लोस मचाडो, प्रोफेसर फ्री युनिव्हर्सिटी ब्रुसेल, बेल्जियम, श्री NR प्रवीण, चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, ठाणे डिव्हिजन, पांडुरंग नाईक म्हणजे आमचे बबन नाईक, व्हाईस प्रेसिडेंट, हसमुखभाई शाह, ट्रेझरर, डॉक्टर राकेश हिमते, प्रिन्सिपल विद्यावर्धिनी, डॉक्टर ठकसेन पर्वत, टेक्निकल प्रोग्राम चेअर, उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरं म्हणजे जग गतीनं नवीन विषयाच्या अनुषंगानं, नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं जवळ येत चाललेलं आहे आणि जगातलं कुठलंही ज्ञान कोणालाही उपलब्ध व्हावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता या संस्थेच्या विषयी बोलताना हे निश्चितपणे नमूद करावं लागेल की त्यावेळेला तितके अशा प्रकारची काही वस्ती नव्हती आणि अशा प्रकारचं एकूण साधनं पण नव्हती. त्यावेळेला भाऊसाहेब वर्तकांनी या संस्थेला जन्म दिला. त्यांच्याबरोबर अनेक सहकारी होते, विविध जातीचे, धर्माचे लोक पण होते. पुढच्या कालखंडामध्ये ताराबाई वर्तकांनी सुद्धा या संस्थेला एक आकार देण्याचा प्रयत्न केला आणि आज श्री विकासजी वर्तक यांच्या नेतृत्वाखाली
ही संस्था अतिशय प्रगतिशील काम करत आहे. आज जो कम्युनिकेशन कॉम्प्युटिंग आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी या विषयावर विविध देशातल्या विद्यार्थ्यांनी, प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या 50% विद्यार्थ्यांनी, देशातल्या अनेक विद्यार्थ्यांनी, देशाबाहेरच्या विद्यार्थ्यांनी आपले पेपर्स पाठवलेले आहेत. म्हणजे जगातल्या विविध देशातल्या लोकांनी सुद्धा वसईच्या ह्या विद्यावर्धिनी कॉलेजच्या या उपक्रमाला निश्चितपणे साथ दिलेली आहे आणि त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे. मी एकच सांगेन की शेवटी जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मी आज जो आलो ना ते टेक्निकल नॉलेज मला काय नाही आहे, हे सगळे टेक्निकल लोक सांगायला सांगतील, पण जीवनाचा अर्थ मी सांगू शकतो. आय एम सक्सेसफुल इन माय लाईफ. आर यू एग्री विथ मी? one thing is that someone must understand what is meaning of life. जीवनाचा अर्थ समजून घेताना जीवन हे 4 टप्प्यामध्ये विभागलेलं आहे. बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि ज्येष्ठत्व. आता मी ज्येष्ठत्वाच्या सीमेला आहे. आय क्रॉस 75. मिस्टर कार्लोस, आय एम 75 प्लस. ओके, सो सेंटर आयडिया शुड दॅट लिव्ह अँड लेट लिव्ह. जिओ और जेने, जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. हे जीवनाचा मूल मंत्र असला की माणूस जीवन जगताना फार आनंदात जगतो. फार पैसे लागतात का जगण्यासाठी? मी तुम्हाला विद्यार्थ्यांना विचारतो, इज देअर रिक्वायरमेंट ऑफ ह्यूज अमाउंट ऑफ मनी? इज देअर? डेफिनेटली. कोणाला श्रीमंत होण्याची धारणा असेल त्याने श्रीमंत व्हायला पाहिजे, परंतु आपल्या घामातून, कष्टातून, आपल्या हिमतीतून व्हायला पाहिजे. दुसऱ्याला किटिंग मिटिंग करून समाजातलं असलेलं साधन दुबळी करून एखादा माणूस मोठा होणार असेल, तो तात्पुरता मोठा, तो लॉंग त्याचा पिरियड राहत नाही. आता पाप पुण्य ह्या गोष्टीत तुमचा विश्वास आहे का? आहे. जे आपण आपल्या मराठी भाषेत म्हणजे आपण देव मानणारे आणि देव न मानणारे. आता आपण 99% लोक देव मानणारे, म्हणजे देवाची भीती तरी असतात. कायद्याची भीती लोकांना नाही राहिली. त्या कायद्यामध्ये पलवाटा काढता येतात. परत साहेब काय बोलतात, दुनियाभरचे वकील पैसे देऊन एक वकील एक केस अर्ध्या तासाची लढण्या करतात, 10 15 लाख रुपये घेतात. गोरगरिबांना मिळेल काय? नाही, गरिबांचा राहिलाय का? मग 10-15 लाख रुपये अर्ध्या तासाचे घेणारे वकील गोरगरिबांना उपलब्ध होऊ शकत नाही. कारण म्हणून मॉरॅलिटी इज अ बेस ऑफ लाईफ. नैतिकता जर माणसाच्या मध्ये नसेल तर माणूस किती मोठा झाला त्याचा टावर कोलॅप्स व्हायला वेळ लागणार नाही. आणि मी आत्मविश्वासाने सांगतो, मी माझ्या आयुष्यामध्ये मी मेंटली फिट राहिलो, फिजिकली फिट राहिलो, सोशली, पॉलिटिकली आणि गरजे एवढा इकॉनॉमिकली. काय बोलू मी? इट इज माय रिक्वायर्ड, आय एम हॅव्हिंग दॅट मनी. बाब असे की जी माणसं स्वतःच्या भावाची सुद्धा पर्वा न करता भावाला लुटतात. ऐकतात का तुम्ही? काकाने फसवलं, मामाने फसवलं, काय का तुम्ही? पाटणला फसवलं, अग्रीमेंट केला, बीच ऑफ ट्रस्ट सगळा आटवला आणि बंगले बांधले, घोडे घेतले, गाड्या घोड्या इम्पोर्टेड सगळे घेतल्या. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खेळ केला त्या लोकांची परवड झाली. स्ट्रेस मध्ये येऊन त्या लोकांनी आत्महत्या केली किंवा तो एकूण हार्ट अटॅकने निघून गेला. आणि ज्याला याला पश्चाताप होतो की बा मी चूक केली, तोपर्यंत बिचारा तो निघून गेलेला असतो. आणि नंतर मग पश्चाताप करण्याशिवाय गत्यंतर नसते. मोक्ष मुक्ती हे शब्द ऐकत का तुम्ही? मोक्ष त्याबद्दल म्हणजे स्वर्गामध्ये जायला मिळणं आणि हेल अँड हेवन. आता प्रत्येकाला हेवनमध्ये जायची इच्छा असते. हेवनमध्ये कोण जायची इच्छा प्रकट करत नाही. परंतु परिस्थिती तुम्ही जर निर्माण केलेली असेल, तुम्ही जर स्वार्थाने वागला असाल, अविचाराने वागला असाल, तर तुम्ही किती प्रयत्न करा, देवाला नंतर तुम्ही हार तुरे द्या, नवस बोला, देव ते ऐकत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये शेवटी तुमच्या कर्माची फलं तुम्हाला भोगावी लागतात. आम्ही एग्री विथ मी? आणि जी माणसं दुसऱ्याला लिव्ह अँड लेट लिव्ह, दुसऱ्याचं जीवन जगण्याकरता मदत करतात किंवा
ऍटलिस्ट मदत नाही केली जाते तर त्याला अडचण निर्माण करत नाहीत, अशा लोकांचं जीवन सुखर होतं. कधी कधी आरामाचा पैसा कमवलेल्या लोकांना एसी मध्ये घाम फुटतो, कधी पुढे एसी मध्ये तसं भातच बघा. आणि जी लोक आत्मविश्वासाने चाललेली असतात, दुसऱ्याला समजून उमजून चाललेली असतात, ही धर्म जात पंथ वर्ण वर्ग हे देवाने बनवलेत का? त्यांनी ही सगळी माणसाने धर्म जात पंथ भाषा हे माणसाने स्वतःकरता बनवलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये धर्माच्या नावाने भिंती, जातीच्या नावाने भिंती, भाषेच्या नावाने भिंती, शेजारचा कोण माझ्या जातीचा नाही, माझ्या धर्माचा नाही, माझ्या गावाचा नाही, माझा शिवचा नाही, म्हणजे परकेपणा वाटायला सुरुवात होते का नाही? हे अशा वातावरणामध्ये तुम्हाला आनंद वाटतो का? आय एम कॉलिंग स्टुडंट्स, आर यू हॅपी विथ इट? आणि म्हणून लक्षात की जीवन जगायचं असेल तर माणसाने माणसावर माणूस म्हणून प्रेम करा, त्याचा धर्म जात पंथ बघू नका. गुड क्वालिटीज असतील तर त्या माणसाला तुम्ही आपलंच करा. आपला स्वतःच्या धर्माचा जातीचा पंथाचा नात्या गोत्याचा असेल पण नाला गुणगान करायचं नाही, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचा, पण नाही सुधारला तर त्याला आयसोलेट करून टाकायचं. आज मी आलो या टेक्नॉलॉजीचं काम ते दुसरे करतील, मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला हव्या. मी माझ्या जीवनामध्ये सक्सेसफुल आहे. तर तुम्ही सगळे आता त्याला आधुनिक विचारसरणीचे विद्यार्थी आहेत. मी माझ्या आयुष्यामध्ये पॉलिटिकली सोशली आणि इकॉनॉमिकली सुद्धा मी सक्सेसफुल आहे. फॉर युअर इन्फॉर्मेशन, धीरूभाई अंबानी वॉज माय फ्रेंड, मुकेश अंबानी इज माय फ्रेंड, अनंत अंबानी इज माय फ्रेंड, गौतम अदानी इज ऑल्सो माय फ्रेंड. आय हॅव गॉट फ्रेंडशिप विथ ऑल इंडस्ट्रीज. परत त्याच्यामध्ये क्रिकेटच्या लोकांशी माझी दोस्ती आहे, ऍक्टर लोकांशी. सलमान खानला लोक सलमान गाडीत असेल तर हात करतात ना, सलमान मी गाडीत असेल सलमान माझे हात नाही लावतो. हा फरक आहे. आणि ते काय गणेश नाही का फार म्हणजे चाकू सूर्य तलवार भालेभरच्या पैसेवाला म्हणून नाही. तुम्ही तुमच्या जीवनाची विचारसरणी अशी ठेवा की सर्वांना तुमच्या विचारसरणी समोर नतमस्तक व्हायला लागेल. पैशासमोर, गुंडागर्दी, दादागिरी समोर नाही. आणि ते शस्त्र नाही, हे शस्त्र जगाच्या पाठीवर अनन्य साधारण शस्त्र आहे. चाकू सुरी तलवार भालेभरच्या न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे हे आहेत, परंतु त्याने तुम्हाला जगाच्या पाठीवर राज्य करता येणार नाही. जगाच्या पाठीवर राज्य दगोज करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा पहिला आभारी आहे. भविष्य काळामध्ये काय अडचण आली, देयर इज नो प्रॉब्लेम. यू चेंज द अँगल, चेंज द चॅनल, चेंज द लेवल. या तीन गोष्टी तुम्ही बदला. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन बाजूला असते. जगाची समस्या निर्माण होत्यापूर्वी त्याचं सोल्युशन बाजूला असतं. प्रत्येक येणारं संकट तुम्हाला आजमावायला असतं. संकट आलं, काही समस्या आली तर घाबरून जायचं नाही. अतिशय धीरोदात्तपणानं, संयमानं त्याला सामोरे जायचं, त्याच्यातून मार्ग निघतो. आणि जर कोणाला काय अडचण असेल तर गणेश नाईकला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. गणेश नाईक इज युअर सर्व्हिस ऑलवेज. जय महाराष्ट्र.